हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र, शिवशंभू वृद्धाश्रमचे अध्यक्ष आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक सागर देसाई यांचं गेली 7 वर्ष भारतभर व्यसनमुक्ती अभियान सुरू आहे. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक, घरगुती जेवण, हिप्नोटिझम, योगा अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो लोकांना व्यसनमुक्त केलंय. व्यसनामुळे निर्माण झालेल्या 51 घटस्फोटाच्या केसेस निकाली काढल्यात. व्यसनामुळे कामावरून काढून टाकलेल्या 38 शिक्षकांच्या नोकऱ्या वाचल्यात. व्यसनमुक्त करून त्याच व्यक्तीला व्यसनमुक्तीचं काम देऊन त्यांचं पुनर्वसन देखील केलं जातं. सागर देसाई यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार त्यांना मिळालाय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दीपा मुधोळ मुंडे आदींच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. देशभरातील नंबर 1चं व्यसनमुक्ती केंद्र बनवण्याचा मानस असून समाजोपयोगी योजना राबवणार असल्याचं सागर देसाई यांनी सांगितलं. 2015 पासून मी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करतोय आणि हे काम करत असताना मी शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आणि ह्या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांना यातून व्यसनमुक्त केलं. बऱ्यापैकी 38 शिक्षकांच्या नोकऱ्या या दारूमुळे उद्ध्वस्त गेल्या होत्या. अशा लोकांना त्यातून बाहेर काढलं. जवळपास 51 लोकांचे कोर्टामध्ये जे प्रलंबित असणाऱ्या सोडचिठ्ठ्या होत्या, अशा लोकांना तिथून त्या कुटुंबांना बाहेर काढण्याचं काम ह्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून झालं. त्याचबरोबर वृद्धाश्रमसुद्धा आपण चालू केलेलं आहे आणि ह्या सर्व कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि महाराष्ट्र शासनानं मला सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळं माझ्या ह्या सामाजिक कार्याला अजून मला ऊर्जा मिळाली. आणि मसूदमाले गावामध्ये मी जवळपास 6 ते 7 एकर जागा घेतलेली आहे. तिथं मला भारतातलं 1 नंबरचं व्यसनमुक्ती केंद्र बनवायचं आहे. भारतातलं 1 नंबरचं वृद्धाश्रम बनवायचं आहे. नवीन मला अनाथाश्रमसुद्धा बनवायचं आहे. जेवढ्या काय समाजोपयोगी गोष्टी मला तिथं करता येतील तेवढ्या मला त्या करण्याचा माझा मानस आहे. आणि यासाठी माझी हे पुरस्कार मिळाला तो ऊर्जाच आहे माझी. देसाई यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.